जो कोणी म्हणत असेल की आरक्षण बंद व्हायला पाहिजे किंवा आता जातीभेद कोण करतच नाही आहे, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ मी त्यांच्या तोंडावरती फेकून मारतोय. आपल्या बौद्ध समाजातील लोकांना सुद्धा जर हा विषय काय आहे ते माहीत आहे आणि तरीसुद्धा ते गप्प बसत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सुई टोचवण्याचं काम हा व्हिडिओ करणार आहे. कारण ज्यावेळेस मला हे प्रकरण काय आहे माहीत झालं तेव्हा मी तर शांत नाही बसू शकत आहे. मी डायरेक्टली व्हिडिओ बनवून डायरेक्टली मी लोकांना सांगू शकेल की बाबा मला याच्याबाबत खंत आहे. प्रेम बिराडे नावाचा हा आदिवासी मुलगा शिक्षण घेतो, पुढे जातो आणि त्याच्यानंतर तो लंडनला पोहोचतो आणि लंडनला गेल्यानंतर माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे. आयडी कार्ड परत करायला चाललोय. का तर म्हणजे नोकरी गेली. कोणामुळे? पुण्याच्या कॉलेजमुळे. ज्यावेळेस तुम्ही बाहेर शिक्षणासाठी जाता त्यावेळेस ऑलरेडी तुम्ही जॉब करत असाल तेव्हा देखील आणि जॉबवरती येण्यापूर्वी देखील म्हणजे कोणत्याही पातळीवरती या ठिकाणी हे व्हेरिफिकेशन होत असतं. आणि अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी ज्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या शाळेला किंवा त्या कॉलेजला या ठिकाणी सांगावं लागतं की हा विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी या वर्षापासून या वर्षापर्यंत या टाईम पिरियडमध्ये आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिकत होता की नाही आहे ह्याचं फक्त क्लॅरिटी द्यायचं असतं त्या शाळेला किंवा संस्थेला. मी काय म्हणतोय, क्लॅरिटी द्यायचं असतं ना की रेकमेंडेशन द्यायचं असतं. तर त्यासाठी ह्या कंपनीने प्रेम बिराडेच्या कॉलेजला ईमेल केला की हा विद्यार्थी आहे तो तुमच्या शाळेमध्ये 2020 पासून शिकत होता की नाही आहे. तर त्यांना होय किंवा नाही आहे हे सांगायचं होतं. की माझ्या कॉलेजने व्हेरिफिकेशन नाही दिलं. मलाही कळवलं की आम्ही नाही देऊ शकत. क्लिअर कट मला BBA HOD लॉली दास, व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर अंजली सरदेसाई आणि प्रिन्सिपल ऑफ मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स निवेदिता एकबोटे यांनी मला क्लिअरली कळवलं की वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. मी तेच माझ्या कंपनीला सांगितलं आणि जी काही पोझिशन होती ती माझी गेली आणि तो कंपनीने विषय तिथंच माझा क्लोज केला होता. त्या कॉलेजने तिसऱ्याच गोष्टी करून टाकलेल्या आहेत. होय किंवा नाही ह्याचं उत्तर देण्यापेक्षा त्याला रेकमेंडच करू नका, त्याला जॉबवरती घेऊच नका असं डायरेक्टली कंपनीला सांगून टाकलं. क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं की बाबा होय की नाही, शिकत होता की नाही आहे. शिकत होता तर कसा शिकत होता, त्याला किती मार्क मिळाले, त्यानं काय गुण उधळले, ह्या गोष्टी कोणी विचारल्यात त्यांना? नाही विचारलेलं कोणी. कंपनीने विचारलेत का? नाही विचारल्या ना. कुठं कंपनीने विचारलं की ह्याच्यावरती क्रिमिनल चार्जेस आहेत का, काय ह्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे का? कॉलेजला कोणी सांगितलं ह्या प्रेम बिराडेचं पोलीस व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे आणि ते आम्ही तुमचं तिथून मागून घेत आहोत. आणि कॉलेजच्या शिक्षिका लॉलीदास मॅडम काय म्हणतायत तुम्ही पहा. की सगळ्यात आधी मी माझ्या डिपार्टमेंट ऑफ हेड लॉलीदास यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते मला म्हटले की तुमचा मेल रिसिव्ह झाला आहे. त्याच्यानंतर ते मला म्हणतात की डॉक्युमेंटेशनसाठी वेळ लागेल, तुझी कास्ट कोणती? मी म्हटलं ठीक आहे, मी कास्ट बी दिली सांगून. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं 5 दिवसानंतर की ॲज पर द इन्स्ट्रक्टेड बाय प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. तर मॅडमचं म्हणणं आहे की ज्या वेळेस पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं होईल आम्हाला तिथून समजेल की तुमच्यावरती काही चार्जेस वगैरे नाहीत, क्रिमिनल केसेस वगैरे काही नाहीत, त्यावेळेस आम्ही तुम्हाला रेकमेंडेशन देऊ. यांना कोणी सांगितलं पोलीस व्हेरिफिकेशन करायला? लक्षात घ्या, ते रेकमेंडेशन देण्याचा विचार घेत आहेत. कोणी सांगितलं रेकमेंडेशन द्यायला? दुसऱ्या दिवशी त्यांच्याच डॉटर एकबोटे सरांच्या डॉटर निवेदिता एकबोटे यांनी 2 पानांचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं माझ्या विरोधामध्ये. याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की मी त्यांच्यावरती हॅरेसमेंट केली, मी डिफेमेशन केलं, मी त्यांना त्रास दिला, मी सोशल मीडियाचा मिसयूज केला. मॅडम एक खोटं बोलाल तुम्हाला 10 अजून खोटं बोलावे लागतील. जर ह्या गोष्टी होत्या तर मला त्यांनी लेटर ऑफ रिकमेंडेशन का दिले? याच्यामध्ये जे त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ना, जर तुम्ही म्हणताय तुम्ही मला देऊ शकत नाही, बरोबर, देऊ शकत नाही, मग तुमचा कॉलेजनी कंपनीला मेल करायचा काय संबंध? व्हेरिफिकेशन द्यायचं तुम्ही मला म्हटले तर आम्ही तुला देणार नाही, मग का दिलं? संबंध काय द्यायचा? दिलं तर दिलं, माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट केली. तिथे मेन्शन केले त्यांनी की पोलिसांचं व्हेरिफिकेशन आल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा कळवू. इथं प्रेम बिराडे म्हणतोय की मला रेकमेंडेशन नको आहे,
मला फक्त क्लॅरिटी द्या, कंपनीला क्लॅरिटी द्या, ईमेल करा फक्त की तुम्हाला आमच्या शाळेमध्ये हा विद्यार्थी शिकत होता ह्याचं आम्हाला माहिती आहे, झालं, विषय संपला. त्याच्यावरती चार्जेस होते नाही, तो क्रिमिनल आहे नाही, तो बेशिस्त वागत होता, ह्या गोष्टीचं काय घेणं देणं शाळेला, कॉलेजला काय घेणं देणं होतं, ह्याचं काहीच घेणं देणं नाही. ठीक आहे, जर तो विद्यार्थी वागणुकीला शाळेमध्ये बेशिस्त असता तर त्याच्यानुसार शाळेमार्फत कॉलेजमार्फत त्याला जे पण मार्क्स मिळत होते ते मार्क्स त्याचं काय ते तुम्ही त्याच्या वागणुकीनुसारच देता ना. ते जर कमी दिले असेल तर तो झालं ना, त्याचं तिथंच मार्क लिस्टमध्ये कमी मार्क्स आले कारण तो वागणुकीला राहणीमानाला बेशिस्त होता, तिथंच विषय त्याच्या राहणीमानाचा संपला. आणि राहिला विषय ह्याच्या चार्जेस वगैरे काय ह्याच्यावरती केसेस असतील, समजा असतीलच, तर ह्याचं व्हेरिफिकेशन करायला तुम्हाला कोणी सांगितलं? सोशल मीडियावरती येऊन प्रेम बिराडेने जेवढे पण आरोप केलेत ते 100% खरे आहेत. कारण मॅडमचा दृष्टिकोनच जातीवादक होता. जर असं नसतं तर मॅडमनी काय करायला पाहिजे होतं, जर त्यांची प्रोसेस असेल की बाबा त्यांना पण व्हेरिफिकेशन करायचं आहे, व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही कॉलेजनं काय मागा पाहिजे, पासिंग इयर, सर्टिफिकेट, दाखला, या 2 गोष्टीवरती व्हेरिफिकेशन होतं ना. तुम्हाला कुठं जॉब द्यायचं आहे, कंपनी तुमची थोडी कंपनी आहे, तुम्हाला कुठं कॉलेजमध्ये त्याला जॉब द्यायचा आहे. तुम्हाला फक्त ह्याचंच व्हेरिफिकेशन करायचं होतं ना की तू खरंच आमच्या कॉलेजमध्ये शिकत होतास की नाही आहे. हो, शिकत होता, ह्या 2 डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला समजून येत होतं. मग ह्याच्या व्यतिरिक्त तुझी कास्ट काय, त्याचं कास्ट सर्टिफिकेट विचारण्याचं मागण्याचं कारण काय? जर मागितलं तरीसुद्धा प्रेमने दिलेलं होतं, देन वाय? मॅडमनी डेफॉमेशन केस दाखल केलेले आहेत त्या विद्यार्थ्यावरती की त्या विद्यार्थ्याने सोशल मीडियाचा मिसयूज करून हॅरेसमेंट केलेली आहे मॅडमची. वादा कमाल आहे मॅडम, का शिक्षक आहे तुम्ही? आता एवढं सगळं पुरावे देऊन सगळं गोष्टी समजून घेऊन सुद्धा तुम्हाला जर हे वाटत असेल की मॅडमने केलं की योग्य केलं, त्यांचा दृष्टिकोन जातीवादक नव्हता, त्यांनी फक्त व्हेरिफिकेशनच करण्याचा प्रयत्न केला, जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्यासाठी आणखी व्हिडिओ येणारच आहेत. किती जातीवादक लोक आहेत ह्याचं क्लॅरिटी मी माझ्या समाजाला आणि तुम्हाला देत राहणारच आहे. ज्यावेळेस हा सोशल मीडियावरती पूर्ण टॉपिक ट्रेंडिंगमध्ये गेला त्यावेळेस सोशल मीडियावरती अरे ट्रेंडिंगमध्ये जाऊ अगर ना जाऊ, प्रकाश आंबेडकर असे व्यक्तिमत्व आहेत जे 100% समाजासाठी धावून येणारच आहेत आणि ते कित्येक वेळा आलेले हे आहेत. आता ह्या सूर्यवंशींचं त्या केसेसमध्ये काय झालं, त्याला एवढी मारहाण केली, ट्रेंडिंगमध्ये विषय होता, भरपूर लोक आले, ट्रेंडमुळे काय केलं त्यांनी, राजकारण केले आणि गेले. पण स्वतः एकटेच प्रकाश आंबेडकर सूर्यवंशीची केस कोर्टामध्ये लढले आणि सरकारला हरवलं. हा असतो समाजाचा नेता आणि ह्याला म्हटलं जातं समाजासाठी कार्य करणं. ज्यावेळेस आंबेडकरांना हा विषय समजला आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा कॉलेजला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने मी स्वतःसुद्धा या ठिकाणी जाब विचारण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना अवेअर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला जर असेच सामाजिक कार्य करायचं असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जय भीम.